माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सध्या चर्चेत असलेल्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात आपण नेहमीच सगळ्या अधिकाऱ्यांशी आणि लोकांशी आदराने आणि सौजन्याने संवाद साधलाय आणि हीच पद्धत पुढेही राहील। सध्या समोर आलेले प्रकार हे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केलेले असू शकतात असं सांगत त्यांनी क्लिप्सच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती दिली आहे। ऑडिओ क्लिपमधील आवाजाची सत्यता पडताळण्यासाठी आणि वास्तव समोर आणण्यासाठी सायबर पोलिसांमार्फत तपास केला जाईल। गरज पडल्यास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आवाजाचे नमुने देखील घेऊन फॉरेन्सिक तपासणी केली जाईल असं मंत्री गोरेंनी स्पष्ट केलं। आज तागायत म्हणजे सत्ता असू नाही तर नसू सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मी आदरातिथ्यानेच बोललेलो आहे आणि इथून पुढेही बोलत राहणार। तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर अतिप्रेम असलेल्या लोकांना मी कुठं ना कुठं सापडावं ही काय माझी अपेक्षा राहते। नाही, आपण आता त्यांनी त्यांच्या क्लिपविषयी शंका जरी व्यक्त करत असली तर सोशल मीडियावरनं ते आणि त्यांचे समर्थक मोहिते पाटील पॅटर्न कसा आहे आणि नीट सांगितलं ऐकलं नाही तर आम्ही कसं सांगतो याचं उदाहरण देताना दिसत आहेत। त्यामुळे त्यातलं वास्तव आपण तपासावं लागेल। आपण वेळ पडली तर खासदार मोदयांच्या आवाजाचे सॅम्पल पण घेतले जातील आणि त्याची सॅम्पल घेऊन त्याची चौकशी केली जाईल आणि कुणाच्या फोनवरनं फोन आलेला आहे त्याच्यात छेडछाड झाली आहे का नाही ही तपासणारी खूप मोठी सायबरची यंत्रणा आता पोलीस खात्याकडे आहे। त्यामुळे त्याची व्यवस्थित तपासणी होईल।